मागील 2 दिवसांपासून हिंगोलीत वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला, त्यामुळे फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या वादळी पावसाने हिरावलाय। आंब्यापाठोपाठ पपईच्या फळबागांनाही मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्याचा फटका बसला। वसमतमधील हापसापूर इथले शेतकरी बबनराव सवणकर यांच्या शेतातील 1.5 एकरवरील पपईच्या फळबागेचं वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान झालंय। हजारो रुपये खर्च करून पपईची बाग ऐन तोडणीच्या वेळी उद्ध्वस्त झाल्यानं शेतकरी मात्र हवालदिल झाले आहेत। लातूर जिल्ह्यामध्ये बुधवारी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली। या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं। जिल्ह्यातल्या 87 गावांमधल्या सुमारे 1345 हेक्टर क्षेत्रावरील पिकं बाधित झाली आहेत। 1874 शेतकरी या नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांच्यावर परिणाम झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तवला। शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शेती पिकांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला। आंबा आणि ज्वारी पिकांचं 33% जास्त नुकसान झाल्याची माहिती आहे। बीडमध्ये जोरदार पावसाने आज हजेरी लावली। जिल्ह्यातील केज परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला। त्याचबरोबर तेलगावमध्येही वादळी पाऊस झाल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली। अनेक ठिकाणी हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतलाय। वाशिम जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला। जिल्ह्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय। सलग पडणाऱ्या पावसामुळे हळद पिकाचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते। हळद उत्पादक सध्या चिंतेत आहेत। नाशिकच्या निफाड तालुक्यातील धानोरे, कोळगाव, कांदळ, देवगावमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला। पावसाच्या सुरुवातीलाच झालेल्या गारपिटीमुळे काढणीच्या अवस्थेत असलेल्या शेती पिकांना मोठा फटका बसलाय। या अवकाळी पावसामुळे द्राक्ष, कांदा, गहू आणि मका या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलंय। हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं बळीराजा आर्थिक संकटात सापडलाय। शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत। लातूरमध्ये अवकाळी पावसामुळे फळबागांना मोठा फटका बसला। गारपीट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे रब्बी पिकांचं नुकसान झालं। अहमदपूर तालुक्यातल्या सताळा येथील एक टरबूज उत्पादक शेतकऱ्याचं अवकाळीमुळे मोठं आर्थिक नुकसान झालंय। जवळपास 1.5 एकरातल्या टरबूजाचं मोठं नुकसान झालं। त्यामुळे फळ उत्पादक आर्थिक संकटात सापडले आहेत आणि लवकरात लवकर मदत द्यावी अशी मागणी सरकारकडे केली जाते। पुणे शहर शिवसेनेची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त